असते शौचालयाचं भूमिपूजन करण्यात आले. काय सांगा? लोहा शहर स्वच्छ आणि सुंदर राहण्याच्या दृष्टीनं लोहा शहरामध्ये अनेक ठिकाणी शौचालयाची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आज प्राथमिक स्वरूपात 3 जरी असले तर येणाऱ्या काळामध्ये जिथं आवश्यकता असेल तिथं घेऊन तालुक्याच्या ठिकाणी येणाऱ्या सगळ्या जनतेची सोय झाली पाहिजे. घाणीचं साम्राज्य कमी झालं पाहिजे. आपण बघितलं की आता निवडणुका झाल्याच्या नंतर मागच्या अनेक वर्षापासूनची जी घाण होती ती घाण बाहेर काढण्याचं काम नगरपालिकेनं केलेलं आहे. त्याच्यामुळे एक सुंदर स्वच्छ आणि हरित शहर व्हावं या दृष्टीनं प्रयत्न चालू आहे आणि त्याचाच भाग म्हणून आज या ठिकाणी शौचालयाचं भूमिपूजन झालं. पाण्यासाठी काय व्यवस्था करण्यात आली आता शौचालय? पाण्याची व्यवस्था होईल. मुबलक पाणी उपलब्ध करून देऊ. तांब्याभर पाण्यामध्ये शौचालय स्वच्छ राहणार नाही याची मला जाणीव आहे आणि परमनंट व्यवस्था होईपर्यंत त्या ठिकाणी आपण इंधन विहिरी म्हणजे एक बोर मारू आणि बोरचं पाणी तिथं उपलब्ध. शौचालय कंत्राटी बेसवर देणार की कॉन्ट्रॅक्ट बेसवर देणार. नाम मात्र किमतीमध्ये लोकांची व्यवस्था करणार आणि ज्याला आम्ही चालवायला देणार त्यांना नगरपालिकेकडून मानधन देऊ, परंतु त्यालाही परवडलं पाहिजे आणि लोकांनाही परवडलं पाहिजे या भूमिकेतून आपण लोहा शहरात शौचालय किती होणार? एकंदरीत आपला 10चा प्लॅन आहे, पण आज आपण 3 ठिकाणी करतोय. आणखी दुसऱ्या टप्प्यात काय होईल आणि तिसऱ्या टप्प्यात. शहराला पाणी पुरवठा करणारा सुनेगाव तलाव आहे, त्यामध्ये 15 दिवस पुरेल एवढाच पाणी साठा आहे. त्यासाठी आपण आता शहराला पाणी पुरवठा मी आता लगेच सर्व अधिकाऱ्यांची पण चर्चा करणार आहे. कालही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या स्तरावर राज्य स्तरावर एक बैठक घेऊन सूचना दिलेल्या आहेत आणि तो प्रश्न गांभीर्याने घ्यावा लागणार आहे. कारण यावर्षी पावसाळा पण कमी असण्याची चिन्ह आहे आणि त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही सर्वप्रथम आहे. आम्ही लगेच SDO तहसीलदार संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना बोलू. या संदर्भामध्ये बोलावं लागेल. गरज पडलं तर सगळ्या ठिकाणच्या मोटारी या आपल्याला बंद कराव्या लागतील आणि पाणी पुरवठा थांबवावा लागेल. लिंबोटी धरणातून पाणी पुन्हा एकदा हे कर त्यासाठी पाणी पिण्याच्या दृष्टीनं कुठली अडचण निर्माण होईल असं मला वाटत नाही. परंतु आता शेतकरी पण खूप मोठ्या अडचणीत आहे आणि शेतकऱ्यांना समजावून सांगून त्यांची भूमिका समजावून घेऊनच हा निर्णय आपल्याला घेणं अपेक्षित आहे. प्रश्न आहे 29 तारखेला इथं शिंदे गटाचा काही मान्यवर प्रवेश करणार आहे, त्याबद्दल नाही त्यांना शुभेच्छा आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शिंदेसाहेब आमच्या शहरामध्ये येत आहेत. मी या भागाचा आमदार म्हणून निश्चितपणाने त्यांचं स्वागत करतो. कोण कुठल्या पक्षात जावं हा ज्याचा त्याचा विषय असल्यामुळं त्याच्यावर मी अधिक बोलणं काही उचित होणार. साहेब आपली युती आहे, आपण उपस्थित आहे. कारण माझ्या कुटुंबातलंच कोणाचं लग्न पण आहे आणि नसेल तरी आमच्या वतीनं माननीय शिंदेसाहेबांचं स्वागत करण्याचा आमचा माणूस आहे.